नमस्कार. सभागृहात मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या रोलमध्ये दिसले. काय जबर फटकेबाजी होती आणि इशारे होते. अपेक्षा एवढीच आहे की फडणवीसांनी नेहमीसारखे फक्त इशारे देऊ नयेत, प्रत्यक्षातली कृती करावी. प्रत्यक्षातली म्हणजे त्यांच्या टीमनी बरेचसे फेसबुक इन्स्टा अकाउंट काढलेत. बऱ्याच जणांनी त्या रील्स किंवा पोस्ट डिॲक्टिवेट करून टाकल्यात, डिलीट करून टाकल्यात. बऱ्याच जणांच्या कायम आहेत. या सगळ्या प्रकाराकडं फडणवीस किती गांभीर्यानं बघतात आणि खरंच कृती करतात का हे तपासलं पाहिजे. अन्यथा हे सगळं कसं होईल माहीत आहे? बोलाचा भात बोलाची कढी वरपारे वरपा असा कार्यक्रम होऊन जाईल. म्हणजे फक्त सभागृहात बोलले आणि प्रत्यक्षात कारवाई झालीच नाही असं होईल. म्हणून फडणवीसांनी कारवाई करणं आवश्यक आहे. फडणवीस काही महत्त्वाची वाक्य फडणवीसांची मी तुम्हाला ऐकवतो, ऐका. काही लोक तर असे आहेत की एखाद कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर ते पैदा झाले असते आणि लाजही वाटत नाही खोटं बोलायला. कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी टीव्हीवर येऊन खोटं बोलतात. एखाद कोटी, जयंतराव तुम्ही हसू नका, मी तुम्हाला नक्की सांगतो, आपल्याकडे काही हे नाही आहे, पण 1 कोटी खोटारडे मेल्याशिवाय पैदाच नाही होऊ शकत. तर त्या ठिकाणी दरड वरून कोसळली, वरून, आणि वरून कोसळून जो पाण्याची कमान आहे त्या कमानीवर पडली. ती कमानीचा भाग तुटला आणि दरड खाली पडली. ती त्या ठिकाणी मलबा त्याचा तयार झाला. कुठेही केबल स्टेड ब्रिजला क्रॅक नाही, कुठल्याही बोगद्याला अडचण नाही. उलट लोकांनी तर सांगितलं की बोगद्यामध्ये इमर्जन्सीची बटन दाबल्याबरोबर 3 मिनिटांमध्ये क्रेन आमच्याकडे आली. पाणी पडतंय आणि असे व्हिज्युअल दाखवणं सुरू केलं की जसं काही कनेक्टिंग लिंकच तुटली. ते असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले. जयंतराव, 18 तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला. यांच्या थोबाडावर टिचून. आणि सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. पण माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. आजमी साहब, हमारे जयंतराव जी ने सही बात कही. जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोडूंगा नहीं. पाहिलं म्हणजे मिसिंग लिंकवर जो काही धिंगाणा झाला त्या धिंगाण्याविषयी ते बोलले होते. आता हा धिंगाणा करणारी माणसं आज उद्या परवा कधीही करत राहतात. यात फडणवीसांनी एक उल्लेख केला होता नाना पटोलेंचा. तुमच्यासारखी चांगली माणसं गेली की काय होतं हे बघितलंय असं ते म्हणाले होते. आता मला प्रश्न पडतो की या लोकांनी अशा स्वरूपाचे उद्योग उपद्व्याप करून ठेवलेले आहेत. मी तुम्हाला आधी सांगून ठेवतो, मला का नाद आहे कळत नाही. खरं बोलायचं सवय आहे त्यामुळे हे असं बोलतो आम्ही. पण कधी कधी ना कमेंटमध्ये लोक बोलतात बघा की अहो तुम्ही भाजपचे काय लाभार्थी आहात, पैसे घेणारे आहात. चला अजून त्या MSRDCकडून 4-2 कामं जरी मिळाली छोटी छोटी किंवा 4-2 रुपये मिळाले तरी बरं असं म्हणायची पाळी आहे. हिंग लावून विचारत नाहीत ते लोक आम्हाला, हिंग लावून. पण त्यांचं कौतुक मात्र आम्ही करत राहतो. असो, करत राहायचं आहे, कारण खरं आहे ते सांगायचं आहे. उद्या सत्ता बदलली आणि ते खरे असतील तरीही ते सांगितलं पाहिजे. जे खरं आहे ते सांगितलं पाहिजे, अपेक्षेशिवाय सांगितलं पाहिजे. आपलं व्रत आपलं काम आपण चालूच ठेवायचं आहे. मी तुम्हाला काही गमती सांगतो. मिसिंग लिंक तुटली, पूल पडला, अशा आशयाच्या अफवा पसरवल्या होत्या. पुढच्या काही तासामध्ये रस्ता सुरळीत झाला. मी ते दाखवत बसत नाही.
मला ते जुने जाऊ द्या मरणा लागून असं असलेलं म्हणजे ताजा विषय. आपल्याला कसं आहे, आपल्याला उकरून काढायची सवय आहे, फाटक्यात बोट घालायची सवय आहे. त्यामुळं ते झालंय का, मिसिंग लिंक खराब झालाय असा दावा करणाऱ्या मूढांना मला हे सांगायचंय की तुम्ही याआधी अशाच बोंबा उठवलेल्या होत्या. आठवतंय? आदरणीय परमादरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मराठवाड्यामध्ये आले होते आणि ते म्हणाले होते की समृद्धीवर अपघात होतात आणि समृद्धीला भेट दिल्यावर लोकांनी मला सांगितलं की लोक मला म्हणतात तिथे मेलेल्या माणसांना देवाघरी गेले असं म्हणतात. ऐका. आमच्या गावात आता चर्चा अशी आहे की लोक सांगत होते की एखाद दिवसा अपघात झाला आणि व्यक्ती गेली तर लोक असं म्हणतात या ॲक्सिडेंटमध्ये एक देवेंद्रवासी झाला. जणू समृद्धीवर बाकी रस्त्यावर अपघातच होत नव्हते आणि फक्त समृद्धीवर अपघात होतात असं दाखवण्याचा हा प्रयत्न होता. पण समृद्धी अजूनही वाहती आहे, समृद्धी अजूनही चालू आहे. समृद्धीवर कोणताही परिणाम झालेला नाही आहे. उलट दिवसागणिक तिथल्या वाहनांची संख्या वाढते आहे. मग कुठल्या आधारावर आपण समृद्धी हा विषय बोलत होतो हे मला कळलं नाही. मला आणखी एक विषय तुम्हाला दाखवायचा आहे समृद्धीशी संबंधित. समृद्धीवर पुराचं पाणी आलं, वाहून गेलंय, आता तळं झालंय, अशा अर्थाच्या बातम्याही विदर्भातून चालवल्या गेल्या होत्या. बघा. काय परिणाम आहे? असं घडलं होतं. अरे 12-15 फुटाची उंच भिंत आहे ती समृद्धी, काही फरक पडत नाही त्याला असल्या पाण्याने. वर चढायच्या रस्त्यावर थोडंफार पाणी आलं म्हणजे घर वाहून गेलं असं होत नसतं. आभाळ पडल्याची बोंब किद्दा मारल्या गेली आहे, काही फरक पडत नसतो. आता मी तुम्हाला अटल सेतूच दाखवतो. नाना पटोले. अटल सेतूला भेगा पडल्या, अटल सेतू फुटला, अटल सेतू पडला. ऐका, बघा. पाहिलं? चला, अटल सेतू आजही अटल उभा आहे. त्याच्यावरची वाहनं वाढलीत. टोल नाका देत नाही म्हणून अनेकांच्या तक्रारी चालू आहेत, त्याच्यावर व्हिडिओ चालू आहेत. पण अटल सेतूला काही धक्का नाही लागलेला. अटल सेतू आजही अटल आहे, कोणत्याही धोक्याशिवाय उभा आहे. असंच झालं ना मिसिंग लिंकच्या बाबतीत. अटल सेतू बदनाम करण्याचा प्रयत्न केला, समृद्धी महामार्गाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलं, रस्त्यावरच्या एका दुसऱ्या खड्ड्याला दाखवून मोठमोठे खड्डे पडलेत असं दाखवण्याचा प्रयत्न केला. मिसिंग लिंकवर पडलेल्या दगडाने कमान तुटली, स्लॅबच पडला असं बोंबलण्याचा प्रयत्न केला. आणि अशा माणसांच्या वक्तव्याला लोक भ्रमित होत गेले. फडणवीस साहेब यांच्यावर काय कारवाई केली ती आपण यांच्यावर करणार आहात. तुमचंही बोलणं असं उगाच वाटतंय म्हणून ते सांगावं वाटलं, बाकी काय नाही. नमस्कार.